हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सर्वजण. तुम्ही बघत आहात आशू मयूर व्लॉग चॅनल आणि तुम्हाला दिसते मस्त गरमागरम सोयाबीन मसाला खिचडी. तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी तुम्ही एक मीडियम साईजचा कांदा कापून घ्या, एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घ्या, अद्रक आणि लसणाची पेस्ट करा, 2 ते 3 बटाटे चिरून घ्या, कोथिंबीर चिरून घ्या आणि एका बाउलमध्ये सोयाबीन घ्या. जितके तुम्हाला खायचे असतील ना तितकेच सोयाबीन घ्या. नंतर एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे ऑइल घाला, त्याला मस्त गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई ॲड करा, तिला तडतडू द्या मस्त आणि 1 चमचा जिरे ॲड करा. हे दोघी मस्त तडतडल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड करा. याला मस्त स्टर करून घ्या. नंतर त्यामध्ये मीडियम साईजचा जो आपण कांदा चिरलेला आहे तो ॲड करा. गॅसची फ्लेम फुलच राहू द्या. अगदी सोपी आणि मस्त चविष्ट अशी खिचडी आहे ही, म्हणजे आपल्याला रोज लागते ही खिचडी. तर त्यामध्ये फक्त सोयाबीन ॲड करायचे, दुसरं काही विशेष नाही आहे. तर त्यामध्ये मी आता टोमॅटो ॲड केला. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं कसं आहे, आपल्याला रोज रात्री खिचडीच हवी असते. बऱ्याच घरी संध्याकाळच्या टायमाला खिचडीच होते आणि ती खिचडी इतकी आवडते की ती संध्याकाळीच नाही तर उरलेली खिचडी आपण सकाळीसुद्धा खातो, इतकी आवडते आपल्याला खिचडी. तर त्यामध्ये मी आता बटाटा ॲड केला. याला मस्त एकत्र स्टर करून घ्या. महाराष्ट्रीयन नाही म्हणता येणार, प्रत्येकजण रोज नाही खिचडी खात. खानदेशमध्ये तर पक्का आहे की रोज रात्री खिचडीच खातात. याला कमी फ्लेमवर होऊ द्या. त्यानंतर मी आता त्यामध्ये मसाले ॲड करेल. तर यामध्ये मी आता चटणी ॲड करत आहे. आपल्या घरात जी चटणी अवेलेबल असते ना तिखट, ती मी 3 चमचे घेतली. अर्धा चमचा हळद मी त्यामध्ये ॲड केली. 2 चमचे मी धनेचा कूट ॲड केला. आणि जे आपले घरगुती मसाले असतात ना, गरम मसाला अर्धा चमचा घ्या. त्यानंतर जो आपल्या घरी असतातच मसाले ते अर्धे चमचे घेऊन घ्या, जास्त नाही. म्हणजे आता आपल्याला कसं हवं असतं, तुम्ही जर जास्त तिखट खात असणार तर त्या हिशोबाने घ्या. तर मी माझ्या हिशोबाने मसाले ॲड केलेले आहेत. नंतर मी त्यामध्ये सोयाबीन ॲड केले. सोयाबीन मी ना भिजवलेले नाही आहेत, धुतलेले आहेत ते. तुम्ही त्यामध्ये भिजवून जर टाकले ना तरी चालेल, ऑप्शनल आहे. भिजवून टाका, धुवून टाका, पण धुवूनच टाका. म्हणजे त्याच्यावर जी लेयर असते पावडर वगैरे, केमिकल वगैरे काही असतं ना, ते निघून जातं. आता सगळं टाकल्या गेल्यानंतर आपण त्यामध्ये 3 ग्लास पाणी ॲड करू. तर मी ही खिचडी 2 लोकांसाठी बनवत आहे. तर तुम्ही जर 3 जण आहेत, 4 जण आहेत, 5 जण आहेत तर तसा अंदाज लावून घ्या. आता या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत मी राईस म्हणजे तांदूळ आहे ना तो वॉश करेल. तर महत्त्वाचं म्हणजे मीठ ॲड करा. 2 लोकांसाठी आहे तर मी 2 चमचे मीठ ॲड केलं. नंतर मी हे तांदूळ आहेत ते वॉश करते. 2 ते 3 पाण्याने मस्त वॉश करून घ्या. नंतर कुकरमध्ये ॲड करा. कॅमेरा ऑन असल्यामुळे मला तांदूळ टाकायला थोडा प्रॉब्लेम येत होता. इकडून टाकू का तिकडून टाकू असं होत होतं.
तांदूळ आता मस्त मी टाकले आहेत. आता याला मस्त चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्या. याला उकळू द्या मस्त. आता इथे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की जर तुम्हाला मोकळी खिचडी खात असणार तुम्ही तर पाणी पूर्ण आटलेलं पाहिजे, आणि जर तुम्ही नरम खात असणार म्हणजे नरम खिचडी खात असणार तर डायरेक्ट झाकण लावलं तरी चालेल. तर तुम्हाला कशी दिसते सोयाबीन मसाला खिचडी? व्हिडिओ बघूच नका तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करूनच जा. तर आता झाकण लावून घ्या आणि 2 ते 3 शिट्या मस्तपैकी होऊ द्या आणि आपली खिचडी आता रेडी झालेली आहे. तर कशी दिसते तुम्हाला ही खिचडी मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.